नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई चौथीच छातीचं पॅटर्न कसं काढायचं ते दाखवा. तर हे जे पॅटर्न काढायचं आहे ना मला, तर ह्या ब्लाऊजचं माप आहे 29.5 कमरघेर, उंची आहे 14.5, छाती आहे 34ची आणि बाही आहे 4ची आणि दंड आहे 6.25चा. तर मी या अगदी सोप्या पद्धतीने बाहीचं पॅटर्न कसं काढायचं, वाढवायचं कसं आणि एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर नक्की सगळ्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता सर्वांनी बघा. आणि काही प्रॉब्लेम आल्यास, काही अडचण आल्यास तर मला कमेंटद्वारे नक्की प्रश्न विचारा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईन. तर यामध्ये मी सफेद कॅनव्हास घेतला आहे का, जेणेकरून मी जे काही मापं टाकेल ना तर ते तुम्हाला सविस्तर दिसतील आणि व्यवस्थित सुटसुटीत होईल. तर त्यासाठी मी टाकली आहे 14.5 उंची आणि 14.5 उंचीनुसार मी छातीचा चौथा भाग टाकला आहे 8.5 आणि प्लस 2 इंच पुढे घ्यायचं. तर आपण प्रत्येक वेळेस छातीचं माप टाकताना 2 इंच जास्तच टाकायचं. त्यानंतर मी अशी रेष ओढून घेतली. त्यानंतर इकडे शोल्डर टाकते मी 5.25चं. बऱ्याच ताईंना प्रश्न असतो की शोल्डर किती टाकायचं चौथीच छातीसाठी. तर शोल्डर टाकायचे 5.25 आणि मुंडा टाकायचा आहे 6.25. इथं हे दोघं पण पॉईंट करून घेतले. त्यानंतर याचा पण आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे. इथं पण हे पण अंतर आपण छातीचं किती घेतलेले खाली आपण तेवढंच अंतरावर पॉईंट करून घ्यायचा आणि त्यानुसार बॉक्स बनवायचा. अशा पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा. त्यानंतर इथं कमरघेरापासून तर अर्धा इंच ड्रॉ करून घ्यायचा. याने काय होतं, ब्लाऊजला फिटिंग पण छान येते आणि फिनिशिंग पण छान येते. तर इथं ज्या कॉर्नरपासून आहे ना आपण 1.5 इंचचं अंतर टाकलेलं आहे ना, तर तिथून आपल्याला पहिला आकार जो आहे तो 1.5चा घ्यायचा आहे. दुसरा आकार जो आहे तो 1चा घ्यायचा आहे. तर गोलसर असे 1.5च्या आकारापासून मी शेप देऊन घेतला आहे. आता हा 1.25च्या आकाराला आपण पॉईंट करून घ्यायचा, असा गोलसर शेप देऊन घ्यायचा. हा जो 1चा पॉईंटवरचा जो आपण आकार देणार आहे ना, तर तो हा मुंड्यापासूनचा जो आकार आहे ना, तर तिथून नॉर्मलचा म्हणजे अर्धा इंचापेक्षाही कमी हा आकार बघा तुम्हाला दिसत असेल, थोडासा बाहेर घ्यायचा. त्याने काय होतं, ब्लाऊज एकदम छान इथं पुढच्या साईडला शोल्डरला खूपच सुंदर बसतं ब्लाऊज. आता इथून इथपर्यंत 2.5ची गळा रुंदी टाकायची. त्यानंतर तिथून खाली 6 इंच आपण गळ्याचं माप टाकायचं. गळ्याचं पण माप टाकल्यानंतर बॉक्स बनवून घ्यायचा. आता इथं जो 6 इंच गळा टाकला आहे आपण, तर तिथं आहे ना आपण 1 इंच किंवा अर्धा इंचाच्या अंतरापासून आपण असा गोलसर त्याला शेप देऊ शकतो. त्यानंतर आपला हे पूर्ण बॉक्स तयार झाला आहे. इथून खालच्या साईडपासून आपण वरती आपल्याला क्रॉसपट्टी टाकायची. तर 3 इंच घेतला आणि ह्या साईडला मी 2.5 इंच घेतला. तर 2.5 आणि 3 दोघं पण पॉईंट जॉईन करून घ्यायचे. जॉईन केल्यानंतर आता आपल्याला जर कटोरीचं माप टाकायचं आहे तर कटोरीचा सेंटर काढायचा आहे. तर इथं येतं आहे हे 10.5.
तर 10:30च्या निम्मं किती येतं तर 5:15 येतं. जर नाही तुम्हाला असं जमलं तर आपण सरळ टेपची हे टोक त्या टोकापर्यंत घेऊन मध्य सेंटर किती येतो ते बघून आणि आपण त्याचा सेंटर काढू शकतो. तर याचा काढला आहे मी सेंटर 5:15चा. तर इथं 5:15ला मी पॉईंट करून घेते. आता जे 2.5 आणि 3चा जो पार्ट जॉईन केला आहे आपण क्रॉसपट्टीचा, तर तिथं पण नॉर्मल आपण अर्धा इंचापेक्षाही कमी म्हणजे अगदी बारीक असा गोलसर थोडासा राऊंडमध्ये असा शेप द्यायचा आहे. त्यानंतर आपला जो गळा टाकलेला आहे तर गळ्यापासून वरती 1 इंच तिथं पण पॉईंट करून घेतला आहे. पॉईंट तो केलेला पॉईंट आणि इथं आपला कटोरीचा मध्य असा जॉईंट करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून गोलसर असा कटोरीचा शेप द्यायचा आहे. तर हा जो शेप देताना आहे ना जास्त फुगवायचा नाही आपल्याला, नंतर आपल्याला कटोरी पण वाढवायची असते ना, तर नॉर्मलसा फुगीर शेप द्यायचा. आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते कसं कटिंग करायचं. जो अर्धा इंचाचा ड्रॉ केलेला आहे ना तर तिथून कटिंग करायचा, तो भाग सोडून द्यायचा. त्यानंतर इथून जो पहिला आकार आहे 1.5चा तर त्या आकारापासून कटिंग करायचं. त्यानंतर आता हा पुढचा गळा कट करायचा आहे. आता हा जो पाठीचा भाग आहे ना तर हा ओपन करून घ्यायचा, मध्ये कट करून घ्यायचा. आता एक पाठीचा पार्ट आपला मोकळा झाला आहे. इथून आपल्याला आता क्रॉसपट्टी कापायची आहे आणि कटोरी कापायची. तर कटोरी कट झाली आहे आपल्याकडनं, तर आता ही कटोरी दुसऱ्या पार्टवर ठेवायची. सरळ भागामध्ये ठेवायची, तिरपी ठेवायची नाही. एकदम सरळ भागात जशी कटोरी आहे ना तर तशीच त्याच आकारामध्ये आपण ती कटोरी दुसऱ्या पेपरवर आखून घ्यायची, जेणेकरून आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी दोघं पण साईडला मोकळी जागा असली पाहिजे. कमीत कमी 1.5 इंचपर्यंतची जागा असली पाहिजे. तर आता ही जी 34 छातीची कटोरी आहे ना तर ही 1.5ने वाढवायची. तर मी ह्या पॉईंटपासून इथपर्यंत 1.5 घेतलं, म्हणजे दोघं पण साईडला मी 1.5 घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला कटोरीचा सेंटर पण काढायचा आहे. इथं पण 1.5 घेतलं आहे. तुम्हाला अजून जवळ करून दाखवते म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल, कारण मेन आपलं ब्लाऊज जे आहे कटोरी वाढवण्याचं, तर ते इथं आपलं चांगलं लक्षात आलं पाहिजे आपल्या. तर हा जो कटोरीचा सेंटर काढला आहे मी मध्ये, तर ते सेंटरपासून तर हे टोक तर ते टोक पूर्ण सरळ रेषा मारून घ्यायची. त्यानंतर या सेंटरपासून खालीपर्यंत 1.5 इंच घ्यायचं. ते दोघं पण जॉईंट करून घ्यायचे. आता इथं नॉर्मल गळ्याच्या जवळ आहे ना अर्धा इंचापेक्षाही कमी अशी तिरपी रेष मारून घ्यायची. आता त्यानंतर इथं जी कटोरी आहे ना आपल्याला जो गोलसर शेप द्यायचा आहे ना, तर तो गोलसर शेप जसा आहे ना तसाच तो गोलसर शेप या पॉईंटला मिळवायचा आहे. तर बघा आपल्या कटोरीचा आकार किती सुंदर आला आहे. एकदम सुंदर, फुगीर नाही, टोकदार नाही आणि खूप सुंदर आलेली आहे. 34 छातीचं हे कटोरीचं पॅटर्न तुम्ही सगळ्यांनी नक्की काढून बघा. तर हा फक्त सेंटर जो आहे ना हा व्यवस्थित घ्यायचा, साईडने मापं व्यवस्थित टाकायची. तुम्हाला सांगते कटोरी कधीच चुकणार नाही आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज येईल.
तर ही झाली आपली कटोरी तयार. तर आता इथं हा जो कॅनव्हास घेतला आहे ना परत, तर तो कॅनव्हास कशासाठी घेतला आहे तर मी याचं बाही पण आपण 34 छातीसाठी बाही कशी काढायची ते दाखवते मी. कारण बऱ्याच ताईंना आहे ना पूर्ण पॅटर्न काढता येतं, पण बाही कशी काढायची, मापं कशी घ्यायची, कशी मापं वाढवायची तेच कळत नाही. तर ते आता मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते. तर इथं आपली बाही आहे 5.25ची. तर आपलं मार्जिन ठेवलं आहे मी 1 इंचाचं, म्हणजे 4ची बाही असून मी 5.25 टाकलं आहे. तर इथं कमर घेराचा भाग टाकला आहे 8.5 आणि प्लस 1 इंच म्हणजे 9.5 बाहीची रुंदी टाकली. त्यानंतर हा बॉक्स बनवून घेतला. म्हणजे आपण कुठल्याही मापाचं जर ब्लाऊज कटिंग करायचं असेल ना, तर आपण 1 इंच बाहीचं पॅटर्नची आपण जशी मार्जिन ठेवतो ना तशी 1 इंचाची मार्जिन ठेवायची. आता हे झालं आहे आपला बॉक्स बनवला. बॉक्स बनवल्यानंतर याला पण ड्रॉ करून घ्यायचं अर्धा इंचाने. त्यानंतर छातीच्या मापापासून आपण सरळ रेष मारून घ्यायची. आता वरच्या साईडपासून खालीपर्यंत हे 2.5 इंच घ्यायचं. आणि किंवा 3/4 स्लीव्ज असेल तर आपण 3 इंच किंवा 3.5 इंच पण घेऊ शकतो. आता हे स्लीव्जच्या मापानुसार आहे. तर माझी ही स्लीव्ज आहे 4ची, तर मी टाकलेली 5ची. आता ह्या पॉईंटपासून तर तिथपर्यंत तिरपी क्रॉस रेषा मारून घ्यायची. आता क्रॉस रेषा मारल्यानंतर मध्ये जो सेंटर पॉईंट असतो ना, तर तिथं नॉर्मलचे एकदम नॉर्मल ड्रॉ करून घ्यायचं. आणि त्यानंतर असा आपल्याला माशाचा जो फिश कट आकार असतो ना, तर तसा आकार द्यायचा. तर आकार पण बघा खूप सुंदर आला आहे. आपल्याला आकार जर व्यवस्थित जमले ना, तर पेपर पॅटर्नचे कटिंग एकदम व्यवस्थित येते आणि आपल्या पॅटर्नला पण फिनिशिंग पण छान येते. तर हे आपण 34 छातीसाठी तुम्ही बाही ही नक्की तयार करून बघा. तर कटिंग करताना आपण जो तिरपा अर्धा इंचाचा आकार दिलेला असतो तिथून मी कटिंग केलं आहे. त्यानंतर वरचा आकार कट केला आणि मग बाही ओपन करून घेतली आणि मग जो खालचा जो आकार आहे ना, तर तो कट करून घेतला. तर आपली ही 34 छातीसाठी ही बाही पण तयार झालेली आहे. तर बघा बाहीचा आकार खूप सुंदर आलेला आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर प्लीज मैत्रिणींनो, व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या एका लाईकनी मला खूप छान मोटिवेशन मिळतं आणि काही अडचण असल्यास नक्की कमेंटद्वारे विचारा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.